झी 24 तास, एक पाऊल पुढे। गेल्या 4 दिवसांपासून झी 24 तासनं लावून धरलेल्या कल्याण डोंबिवलीकरांच्या मागणीला यश आलंय। मुजोर रिक्षा संघटनांना अखेर कल्याण डोंबिवलीकरांपुढे नमतं घ्यावं लागलंय। 1 ते 15 रुपयापर्यंतची दरवाढ रिक्षा संघटनांनी मागे घेतली आहे। प्रवाशांचा कोणताही विचार न करता कल्याण डोंबिवलीत रिक्षा संघटनांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली होती। या मुजोरी विरोधात कल्याण डोंबिवलीकरांनी रिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। रिक्षांऐवजी त्यांनी केडीएमटीच्या बस सेवेला पसंती दिली। कल्याण डोंबिवलीकरांची हीच व्यथा झी 24 तासनंही सातत्यानं मांडली। एरवी नागरी प्रश्नांवर कळवळा दाखवणारे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणात कुठेही पुढे आले नाहीत, असा सवालही झी 24 तासनं उपस्थित केला। त्यानंतर खडबडून जाग आलेल्या रिक्षा संघटनांनी बैठक घेऊन दरवाढ काही प्रमाणात मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। लांब पल्ल्याच्या ज्या ठिकाणी रिक्षा आहेत त्या रिक्षांची दरवाढ आहे, त्या दरवाढीमध्ये काहीतरी कपात करावी अशा प्रकारचा विचार सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे। याचं कारण असं आहे की एक माणुसकी जपली जावी। आज होणारी दरवाढ जी आहे त्या दरवाढीमुळे महागाई तर वाढलीच आहे आणि कुठेतरी त्याच्यावरती अंकुश यावा या दृष्टिकोनातून आणि प्रवाशांना त्याचा दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचं डोंबिवलीकरांनीही स्वागत केलंय। शिवाय झी 24 तासचे आभारही मानलेत। तसंच रिक्षा दरवाढ आणखी कमी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। ज्या ठिकाणी आम्ही शेअरनी 10 रुपयांनी येत होतो ते आम्हाला भारीस्तर 1 रुपया दरवाढ आमच्या नागरिकांना मान्य आहे। त्यापेक्षा देखील जास्त असेल तर त्याचा आम्ही आजही निषेध करीत आहोत आणि ते आम्हाला अमान्य आहे। 2-3 दिवसामध्ये शेअर रिक्षावाल्यांनी आपले रेट 10 ते 17 केले, 16 केले। त्याला अनियमितपणा होता आणि हे लोकांना मान्य नव्हतं। हे अमान्य करण्यासाठी सगळ्या लोकांनी एकजूट येऊन त्याच्यावरती विरोध दर्शवला आणि या कार्यामध्ये आम्हाला झी 24 तासने सतत सहकार्य दिलं। या सहकार्याचं प्रतिफळ म्हणून आज आम्हाला त्यांनी युनियनने एकत्र येऊन काही पैसे कमी केले, पण ते सुद्धा आम्हाला अमान्य आहे। कारण त्यांनी फक्त 1 रुपया कमी केला, तो 5 रुपयापर्यंत कमी करण्यात यावा ही त्यांना विनंती आहे। मला क्लास कॉलेज वगैरे जावं लागतं तर प्रत्येक वेळा ॲटलीस्ट 4-5 फेऱ्या तरी होतातच। तर आता प्रत्येक वेळा एका टायमाला 17 रुपये जायला लागले तर माझा खर्च जास्तच होतो आणि मग रिक्षाला कोण जातच नाही। एवढा खर्च आम्हाला परवडत पण नाही दर सामान्य माणसाला। त्यामुळे हा 10 ते 17 रुपयाचा रेट जो वाढवला तर खूपच जास्त आहे। ॲटलीस्ट 11-12 केलं तरी पण ठीक आहे, पण एवढा रेट नको। झी 24 तासच्या दणक्यामुळे मुजोर रिक्षा संघटनांनी दरवाढ मागे घेतली आहे। अशा प्रकारे अन्यायाविरोधात वाचा फोडत सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा ध्यास झी 24 तासनं घेतला आहे। झी 24 ताससाठी राजेश शिंदे, कल्याण। झी 24 तास, एक पाऊल पुढे।